ठीक आहे, तुला बोलता येत नाही ना, पण मनातलं लिहून तर सांगता येईल ना? जर कोणाशी खडाखुणांनी बोललीस, लिहून सांगितलंस तर तुझ्या मामांजींना पण शेंदूर खाऊ घालीन. थांब. रे विनू, बाळा असं का वागतोस रे? अरे त्या सखूच्या बाजूनी बोलल्याने झिंगरोबाचा कोप होईल रे. अरे झिंगरोबाच्या शापानं त्या सखूची वाचा गेली. अरे तुझ्या अशा बोलण्याने जर का झिंगरोबाचा कोप झाला ना, तर मी अनिळ होईन, तू बहिरा होशील आणि तुझ्या बाबांचे कान, नाक, हात, पाय जातील रे. असे कसे जातील? मी कच्चा गडी आहे का? अरे सगळ्यांना पुरून उरेन मी. उगाच फुशारक्या मारू नका हो. तू थांब जरा. विनू तुझा आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या लक्षात आलं का? विनू बोलत असताना तू दिगूचा चेहरा बघायला हवा होतास. का? अगं विनू जणू काही दिगूच्याच मनातलं बोलतोय असं वाटत होतं. त्या महामायाची तर बोलती आपल्या विनूने बंदच केली. काय सडे तोड बोलत होता तो. नाही 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 नाही, या झिंगरोबाचा शाप वगैरे काही नाहीये. सखूची वाचा जाणं मला तर हा महामायेचाच डाव वाटतोय. ठीक आहे, लिही. मला खूप अस्वस्थ व्हायला होतं का सखू. जोपर्यंत मला सत्य समजणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. लिही. हे बघ, तुझ्या मनातलं लिही. मला कळायलाच हवं, घाबरू नकोस. लिही. अगं लिही. लिही ना सकू. मला काय झालं ते माझं मलाच समजत नाही. दिगू, रमाई, अगं दिगू, तू इथे काय करतोयस? तुझ्या बायकोसाठी तवा गरम करून आणलाय. म्हणजे कापडाने तिच्या गळ्याला शेकून देते. तू जा, पेढीवर जा. कामाचं पण बघायचंय ना. जातो मी, बघते तुझ्या बायकोकडे. जा. ठीक आहे. मी दाराआड उभी आहे हे चोरट्या नजरेने बघत होतीस ना, म्हणून खोटं लिहिलंस ना. नाही
तर लिहिलं असतंस खरं खरं. लब्बाड ग. आता गळ्याला शेक देते हा तुझ्या.